नमस्कार. उन्हाळा आला की आपल्या सगळ्यांच्याच मनात एकच गोष्ट येते, आंबा. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी, घरगुती आणि रिफ्रेशिंग अशी मँगो लस्सी, जी एकदा प्यायलात की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. ही लस्सी इतकी क्रीमी आणि परफेक्ट बनते की बाहेरची प्यायची गरजच नाही. इथे एका आंब्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. जेवढे आंब्याचे तुकडे होतील तेवढेच घट्ट दही घ्यायचं आणि चवीनुसार साखर घ्यायची. आवडत असेल तर वेलची पूडसुद्धा घालू शकता, खूप छान फ्लेवर येतो. आणि काही बर्फाचे तुकडे. इतकेच सिंपल इन्ग्रेडियंट्स आहेत, पण टेस्ट खूप छान येते. आता बनवायला सुरुवात करूया. एका ब्लेंडरमध्ये आंब्याचे तुकडे घालायचे, त्यामध्ये घट्ट दही आणि साखर घालायची. तुम्हाला जर लस्सी पातळ हवी असेल तर त्याच्यामध्ये थोडं दूध देखील घालू शकता. आवडत असल्यास वेलचीची पूड आणि बर्फाचे तुकडे घालू शकता. हे सगळं छान स्मूथ ब्लेंड करून घ्यायचं. पहा किती सुंदर थिक आणि क्रीमी टेक्स्चर आले. अगदी कॅफे स्टाईल मँगो लस्सी तयार. ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून थंडगार सर्व करायचे. नेहमी पिकलेले गोड आंबे वापरा, त्यामुळे कलर आणि टेस्ट दोन्ही मस्त येतात. दही आंबट नसावं, नाहीतर लस्सीचा टेस्ट खराब होतो. सर्व करताना वरतून थोडं ड्रायफ्रूट्स, आंब्याचे तुकडे किंवा सॅफ्रॉन घातले तर लूक आणि टेस्ट दोन्ही एनहान्स होतात. थंडगार क्रीमी मँगो लस्सी तयार आहे. उन्हाळ्यामध्ये यापेक्षा रिफ्रेशिंग काहीच नाही.